भारतीय परंपरेमध्ये एक असा विश्वास तुमच्या माझ्या मनामध्ये शिरवला जातो, एक संस्कार शिरवला जातो की माणसाला स्वतःला देव बनता येतं। माणूस जेव्हा देवप्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला मधल्या टप्प्यामध्ये सिद्धी प्राप्त होते। काही माणसं फक्त सिद्धी प्राप्त करून थांबतात, काही माणसांना देव प्रत्यक्ष प्राप्त होतो आणि काही माणसं स्वतः देव बनतात शेवटच्या टप्प्यामध्ये। त्यामुळे आपल्या देशामध्ये ही कल्पना आहे की माणूस देव बनू शकतो। या पद्धतीची कल्पना जगात इतरत्र कुठेही नाही। माणूस देव नाही बनू शकत। आपल्या इथे माणूस देवही बनू शकतो, माणूस देवाचा अवतारही असू शकतो, माणसाच्या अंगामध्ये देवही येऊ शकतो आणि माणसाला सिद्धी प्राप्त होऊ शकतं। माणसाच्या अंगात देव आला असेल, माणूस देव बनला असेल किंवा देव त्याच्यावर प्रसन्न असेल किंवा त्याला सिद्धी प्राप्त झाली असेल तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचं सामर्थ्य येतं। पहिलं म्हणजे कोणत्याही प्रकारचे चमत्कार करण्याचं सामर्थ्य। दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य ज्याला त्या पद्धतीने येतं त्याच पद्धतीनं आरोग्य सुधारण्याचं सामर्थ्य। आणि तिसरं त्याला भूत भविष्य वर्तमान आपोआप कळतं। या 3 पद्धतीच्या समजुती लहानपणापासूनच्या तुमच्या माझ्या संस्कारांमधनं आपल्याकडे येत असल्यामुळं आणि त्याच संस्कारामध्ये आपण लहानाचे मोठे होत असल्यामुळं जेव्हा एखादा बाबा दावा करतो की मला तुमचं भूत भविष्य वर्तमान कळतं तेव्हा आपण चटकन त्यावर विश्वास ठेवतो। जेव्हा एखादा बाबा जाहीररित्या दावा करतो की मी तुमचे रोग दुरुस्त करू शकतो, आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि रांगा लावून त्या ठिकाणी आपलं आरोग्य ठीक करण्यासाठी जातो। आणि बाबा जे काही करतो जादूचे प्रयोग ते आपल्याला चमत्कार वाटायला लागतात, कारण त्या पद्धतीचा संस्कार आपल्यावर असतो। हे वातावरण आपल्या समाजातलं बदलावं याकरता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती 1982 सालापासून गेले 44 वर्ष प्रयत्न करते आहे। आणि त्या प्रयत्नांमधनंच महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत केला। हा कायदा जरी आपण संमत केलेला असला तरी या कायद्याचा प्रचार प्रसार झाल्याशिवाय आणि लोकांपर्यंत तो कायदा आणि त्या निमित्तानं हे सगळे मुद्दे प्रभावीपणे पोचल्याशिवाय लोकांमध्ये परिवर्तन होणार नाही याची नीट कल्पना होती। आणि म्हणून या पद्धतीची कमिटी फॉर्म करण्यात आली, ज्याला आपण जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती म्हणतो, आणि त्याच्या माध्यमातून काम सुरू झालं होतं।